लाडकीला खुशखबर मिळणार। लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे। एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकार येत्या अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे। अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे, असं शासनाची भूमिका आहे। राज्य सरकारनं आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा केले, त्यामुळे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्यात। त्यातच 10वा हप्ता रामनवमीला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र रामनवमीचा मुहूर्त टळल्यानं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला लाडकीच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र हे पैसे जमा झालेत का ते कसं शोधायचं पाहू। पैसे खात्यावर जमा झाल्यास तुम्हाला मेसेज येईल। तुम्ही ऑनलाईन बँकिंग ऍपवर चेक करू शकता। ऑफलाईन पद्धतीनं बँकेत जाऊन पैसे आले की नाही हे तपासता येतं। बँकेत पासबुकवर एंट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल। राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं लाडकींना अपात्र करण्याचा सपाटा लावला। त्यातच आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाडकींची नावं वगळल्याचंही समोर आलंय। तर राज्य सरकारनं अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीलाही कात्री लावण्यात आली आहे। त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर किती लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळणार की अजून काही लाडक्या बहिणींना अपात्रतेचा झटका बसणार याकडेच लक्ष लागलंय। तुम्ही आत्ताच पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आता महिलांना जाहीर पैसे मिळणार आहेत। त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आधी महिलांच्या खात्यात, सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे पडतील। ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना व्यवस्थित सगळे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। पण आता अक्षय तृतीयाच्या आधीच, म्हणजे बघा कधी पैसे चालू होऊ शकतात। तुम्हाला अक्षय तृतीयेच्या आधी सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे पडतील, तर ते पैसे पडण्यास कधी चालू होऊ शकतात, या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापासून पैसे चालू होऊ शकतात। त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचे SMS चेक करता यायचं, मोबाईलवर लक्ष ठेवायचं आहे, कारण कधी पैसे पडणार आणि किती पैसे पडणार ते पण सांगणार आहे मी। तसेच कुठल्या महिलांना पैसे पडणार, कुठल्या महिलांना मिळणार नाहीत ते आपल्याला या महिन्यात कळणार आहे। एप्रिलच्या हप्त्यावरनं आपण काढू शकतो की कुठल्या महिला अपात्र, कुठल्या नाही। ठीक आहे, त्यासाठी बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा। एप्रिलचा हप्ता कोणत्या महिलांना येणार आणि कोणत्या महिलांना येणार नाही, तसेच कुठल्या महिला आता कायमच्या काय म्हणून आपण कायमच्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ बघत राहा। बघा, सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत आपल्याला मार्चपर्यंतचे हप्ते जे आहेत ते सगळ्यांना मिळालेले आहेत, सगळ्या महिलांना। तरी काही महिला अजून तपासणं वंचित आहेत, माहिती आहे, तर त्यांचे पण पैसे एप्रिलच्या हप्त्यासोबत येण्याची शक्यता आहे, जर तुम्ही पात्र असाल तर। ठीक आहे, तर बघा मागच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता जो आहे एकत्रितपणे 3000 रुपये तुम्हाला मिळालेला आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे ते एप्रिलच्या हप्त्याकडे। एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलं। सगळ्यांना म्हणजे बऱ्याच महिलांना वाटलं होतं की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकार एप्रिलचा हप्ता देईल, पण तसं काही झालं नाही, ते पैसे केले नाही। पण आता स्वतः सरकार म्हटलं आहे की आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांना पैसे जे आहेत ते मिळण्यात येतील। आता बघा आपल्याला किती रुपये मिळणार आहे। सगळ्यांना माहिती आहे की 1500 ते 2100 असा गोंधळ निर्माण झालेला आहे। पण आतापर्यंत अजून कुठेही 2100चा उल्लेख नाही झाला किंवा कुठलीही योजना, कुठलंही जाहीर नाही झालं, कुठलीही बातमी किंवा कुठं GR नाही आलं, त्यामुळे 2100 रुपये सध्या तरी मिळणे अशक्य आहे। एप्रिलचा हप्ता 1500नेच येईल। जर आत्ता 1-2 आठवड्यात म्हणजे पैसे यायच्या आधी जर हा निर्णय झाला 2100 रुपयाचा, तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता 2100 मिळू शकतो। पण जर निर्णय नाही झाला, सरकारकडनं कुठली गोष्ट नाही झाली, तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे। ठीक आहे, जर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर चालू व्हावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की 2100 रुपये हवेत, जेणेकरून जास्तीत जास्त कमेंट तुम्ही केलं तर हा व्हिडिओ जास्त जास्त व्हायरल होऊन सरकारपर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे सरकार जे आहे लवकरात लवकर हे पावलं उचलतील 2100 रुपयाचा हप्ता करण्यासाठी। ठीक आहे, त्यामुळे कमेंट नक्की करा, भरपूर कमेंट करा 2100 रुपये हवेत म्हणून, जेणेकरून खूप जास्ती कमेंट केल्यामुळे पण सरकारला पण कळेल की महिलांना काय हवं आहे, महिलांना 2100 रुपये हवे आहेत, म्हणून ते तातडीने काही निर्णय घेऊ शकतात आणि तुम्हाला मे पासून जो आहे तो हप्ता 2100 मिळू शकतो। फक्त तुम्हाला कमेंट भरपूर करायचे की 2100 रुपये पाहिजे म्हणून। ठीक आहे, आणि आता अजून म्हणजे आता कुठल्या महिला पात्र, कुठल्या पात्र बघूयात। तर काही महिलांना सुखद धक्का मिळणार आहे 21 हप्ता आल्यावर, त्या पात्र आहेत। पण काही महिलांना आता पैसे नाही आले तर समजून जा तुम्ही अपात्र आहात, जर तुम्हाला जानेवारीपासूनचे हप्ते तुम्हाला मिळाले नसतील। ठीक आहे, आणि
तुम्हाला जर एप्रिलमध्ये एक साथ हप्ते मिळाले जानेवारीपासून सगळे आणि एप्रिलचं, तर तुम्ही पात्र आहात, तुम्हाला काही टेन्शन नाही. पण जर तुम्हाला जानेवारीपासून हप्ते आले नसतील आणि एप्रिलमध्ये पण तुम्हाला एप्रिलचा हप्ते तर सोडाच पण मागचे हप्ते पण नाही आले, तर मात्र तुम्ही अपात्र आहात. लक्षात ठेवा. जर तुम्हाला जानेवारीपासून किंवा फेब्रुवारीपासून हप्ते तुमचे आले नसतील आणि एप्रिल महिन्यातही तुम्हाला एप्रिलचा हप्ता किंवा मागचे कुठलेच हप्ते मिळाले नाहीत, तर समजा तुम्ही अपात्र आहात. कारण तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबर डिसेंबरपासूनच जी फेरपडताळणी आहे ती चालू झाली होती. त्या फेरपडताळणीमध्ये बऱ्याच महिला ज्या आहेत त्या बाहेर पडल्या होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे करून घ्यायचं असेल की जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः चेक करा काय गोष्टी चेक करायच्या. मी तुम्हाला सांगते मी काय चेक करायचं. ठीक आहे. काही 5 गोष्टी आहेत त्या पण मी सांगणार आहेत, त्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला कळणार आहेत की आपल्याला एप्रिलचा हप्ता येणार आहे की नाही. बघा, आता फेर पडताळणी कुठल्या गोष्टींसाठी ते सांगते मी आधी. त्यानुसार महिला ज्या आता पत्र केलेल्या गेल्या आहेत थेट. पहिली जी फेर पडताळणी होती ती होती की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का. कारण ही सगळ्यात पहिल्यांदा झालं होतं. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लॉग इन केल्यावर तुमच्या अकाउंटला तुम्हाला दिसत असेल की एक नवीन कॉलम झालेला आहे जिथे संजय गांधी असं लिहिलं आहे, तिथे येस नो आहे पुढे. ठीक आहे. तर बघा, संजय गांधी निराधार योजनेसारख्या कुठल्या तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात, तर तुमचा हा जो लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे आहेत ते बंद केले जाऊ शकतात किंवा तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं. हा पहिला फेरपडताळणी झालेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत जसं की संजय गांधी निराधार योजना, तर तुम्ही लाडकी बहिणीसाठी अपात्र आहात. ही पहिली गोष्ट झाली. ही पहिली फेरपडताळणी झालेली आहे, त्यामुळे बऱ्याच महिला अपात्र ठरल्या गेल्या आहे. दुसरी पडताळणी झाली होती 4 व्हीलरची, म्हणजे कारची बघा, किंवा 4 चाकींची. जर तुमच्या घरात 4 चाकी असेल तर त्याची जी आहे ती पडताळणी झालेली होती जानेवारीमध्येच. तुम्हाला माहिती आहे सरकारने RTO प्रत्येक जिल्ह्यात RTO जे आहेत ते माहिती मागवली होती. त्या माहितीनुसार ती माहिती जी आहे ती मॅच करून तुम्हाला ते जे आहेत ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांना पात्र केलं गेलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. ही दुसरी आहे. जर तुमच्या घरात 4 चाकी असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ घेताय किंवा नंतर तुम्ही एखाद्या वेळेस कार घेतली असेल, ठीक आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर तुम्ही कार घेतली असेल तर तुम्ही अपात्र ठरवण्यात येणार आहात. ठीक आहे. नंतर तिसरं कारण होतं ते म्हणजे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का. जर तुमच्या घरात कोणी सरकारी कोणतीही नोकरी असू दे, काही असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, कुठलीही सरकारी नोकरी असू दे, तर मात्र तुम्हाला अपात्र ठरवण्यात गेलेलं आहे थेट, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या आहेत की ह्या 3 गोष्टी ह्याच्यात मेन आहेत. परत अजून चौथी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स. तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल, लक्षात घ्या, कुठलाही व्यक्ती, असं नाही की फक्त तुम्हीच, कुठलाही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही मात्र अपात्र आहात. कारण इन्कम टॅक्स भरता याचा अर्थ तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात, तुमची घरची परिस्थिती चांगली आहे याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरातलं कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तुम्ही अपात्र आहात. वार्षिक उत्पन्न तुम्हाला माहिती आहे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी अपात्र आहात. किंवा तुम्हाला रिसेंटली तुम्हाला आता जर जॉब लागला असेल किंवा काय, तर स्वतःहून तुम्ही अर्ज मागे घ्यावा, सरकारचं म्हणणं आहे. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, तुमचं कुटुंब चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये असेल तर तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घ्या असं म्हणणं आहे. तर याच्या 5 गोष्टी आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. हे जर तुम्ही असाल तर तुम्ही अपात्र आहात, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही इथं पैसे नाही आले तर तुम्हाला लक्षात घेऊन घ्या तुम्ही अपात्र आहात. त्यामुळे पैशाची वाट बघू नका आणि तुम्ही समजून जा की आपण अपात्र आहोत. ठीक आहे. आणि जरी तुम्हाला अर्ज मागे घ्यायचा स्वतःहून किंवा तुम्हाला आता जॉब लागला, तुम्ही चांगल्या आर्थिक स्थितीतून चांगलं झालं असेल, तुम्ही अर्ज मागे घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तर तुम्हाला आता बघा लक्षात घ्यायचं, एप्रिलचा हप्ता आपल्याला कधी येणार आहे, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. त्यामुळे मोबाईलचं SMS चेक करत राहा, कधी पैसे येऊ शकतात, कुठल्या आठवड्यात चालू होऊ शकतात. आणि तुम्हाला पैसे आले की मला कमेंट करायचे इथं, आणि 21 रुपयाची पण कमेंट तुम्हाला इथे करायची आहे. कमेंट आणि जिल्हा आणि किती पैसे आले ते पण कमेंट करा. ठीक आहे. धन्यवाद.